नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 बघणार आहोत. क्लास 10 मॅथ्स पार्ट 1. याआधी आपण प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2 आणि 1.3 सुद्धा पूर्णपणे सोडवले आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.4 ला सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न आहे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. या ठिकाणी दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे, हे आपल्याला सोडवायचे आहे. तुम्हाला 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये हा जो टॉपिक आहे यावरती आतापर्यंत कमी प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले आहे, परंतु कदाचित यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, आता या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन असण्यासाठी एक्स आणि वाय जे व्हेरिएबल आहे यांची पॉवर नेहमी 1 असावी लागते. परंतु बघा, या ठिकाणी हा डिनॉमिनेटरच्या प्लेसवरती आहे, म्हणून या ठिकाणी हे सायमल्टेनियस इक्वेशन बनत नाही. इक्वेशन बनण्यासाठी त्यांची पॉवर 1 असावी लागते. हा जर डिनॉमिनेटरच्या प्लेसवरती आहे, जेव्हा तो वर जाणार तेव्हा त्याची पॉवर निगेटिव्हमध्ये येणार, म्हणून आपल्याला त्याला सुरुवातीला इक्वेशन बनवून घ्यावे लागेल. बघा, आता या ठिकाणी 2/x आहे, म्हणजेच यामध्ये 1/x आहे. 2 मल्टिप्लाय बाय 1/x आहे. त्याचप्रमाणे 3/y आहे, म्हणजेच 3 मल्टिप्लाय बाय 1/y आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, देअरफॉर रिप्लेस 1/x by m and 1/y by n. जर आता या ठिकाणी यामधल्या 1/x ला आपण m ने रिप्लेस केलं आणि यामधील 1/y ला आपण n ने रिप्लेस केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल. देअरफॉर बघा, या ठिकाणी 2/x आहे, म्हणजेच काय तर 2 मल्टिप्लाय बाय 1/x आहे, म्हणजे या ठिकाणी 1/x ची व्हॅल्यू आपल्याला ठेवली m, तो व्हेरिएबल काय बनणार 2m बनणार, मायनस 3/y म्हणजेच काय 3 मल्टिप्लाय बाय 1/y आहे. 1/y ची व्हॅल्यू काय आहे n आहे. देअरफॉर ती व्हॅल्यू बनली 3n इक्वल टू 15. आता या ठिकाणी हे बनलं पहिलं इक्वेशन. त्याचप्रमाणे दुसरं इक्वेशन मिळणार आहे 8/x आहे, म्हणजेच 8m आहे, कारण की 8 मल्टिप्लाय बाय 1/x जर केले 1/x ची व्हॅल्यू ठेवली m. देअरफॉर पहिली व्हॅल्यू मिळाली 8m प्लस 5n इक्वल टू 77. हे आपल्याला या ठिकाणी दुसरं इक्वेशन मिळालं. आता या ठिकाणी हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे, परंतु बघा, या ठिकाणी कोणतेच व्हेरिएबलचे कोइफिशियंट सारखे नाही आहे, ना m व्हेरिएबलचे ना n व्हेरिएबलचे. m व्हेरिएबलचे कोइफिशियंट 2 आणि 8 आहे, n व्हेरिएबलचे कोइफिशियंट 3 आणि 5 आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यांचा एखाद्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट सारखा करून घ्यावा लागेल आणि त्याला कॅन्सल करावा लागेल, जेणेकरून आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू शोधता येतील. देअरफॉर बघा, आता या ठिकाणी 8 होतं, या ठिकाणी 2 होतं, म्हणून आपण काय करणार, या 2 ला 8 बनवणार. कितीने मल्टिप्लाय करून, 4 ने मल्टिप्लाय करून. देअरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4. 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, 4 मल्टिप्लाय बाय जर 2 केले तर या ठिकाणी मिळालं 8m मायनस 4 मल्टिप्लाय बाय जर 3 केलं तर 4 3 जा 12, 12n इक्वल टू 15ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 15 4 जा 60. हे मिळालं आपल्याला तिसरं इक्वेशन. आता बघा, या ठिकाणी हे दुसरं इक्वेशन, या ठिकाणी हे तिसरं इक्वेशन आहे. आता आपल्याला पहिल्या इक्वेशनचं काम आहे का, नाही. बघा, आता हे तिसरं इक्वेशन सुद्धा या ठिकाणी आपण लिहून घेणार 8m प्लस 5n इक्वल टू 77. हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. बघा, तुम्ही जर दोन्ही इक्वेशन व्यवस्थित बघितले तर या ठिकाणी 8m जे आहे हे सारखे आहे, म्हणून यांना सबट्रॅक्ट करून आपण या ठिकाणी हे कॅन्सल करू शकतो. देअरफॉर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. बघा, या ठिकाणी असेच इक्वेशन आपल्याला लिहायचे आहे. देअरफॉर 8m मायनस 12n इक्वल टू 60 मायनस या ठिकाणी 8m प्लस 5n इक्वल टू 77. बघा, जेव्हा सबट्रॅक्शन करायची असते तेव्हा हे जे खालचं इक्वेशन असतं त्याच्या साईन ज्या असतात ते बदलून जातात, म्हणून 8m पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह झाला, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह झाला, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह झाला. आता या ठिकाणी बघा, आता 8m मायनस जर 8m केलं तर हे कॅन्सल झालं, -12 -5n केलं तर -17n बनलं.
या ठिकाणी 60 मायनस 77 करायचे आहे. 60 लहान आहे, 77 मोठा आहे, म्हणून 77 मधून जर 60 मायनस केलं तर 7 मायनस 0 7, 7 मायनस 6 केलं तर 1 म्हणजे -17 मिळालं. देअरफोर या ठिकाणी एनची व्हॅल्यू काय मिळेल, सुरुवातीला या प्रकारे लिहिणार एन इक्वल टू -17 अपॉन -17. निगेटिव्ह जी साईन आहे ती कॅन्सल झाली, इक्वल टू 1. या ठिकाणी आपल्याला एन व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 1. देअरफोर या ठिकाणी लिहिणार एन इक्वल टू 1. देअरफोर पुट एन इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. जर आपण इक्वेशन 3 मध्ये एनची व्हॅल्यू 1 पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल. देअरफोर 8m मायनस 12n इक्वल टू 60. देअरफोर 8m मायनस 12 मल्टिप्लाय बाय एनची व्हॅल्यू 1 पुटअप केली. देअरफोर 8m इक्वल टू 12 या ठिकाणी निगेटिव्ह आहे, या ठिकाणी 12 व्हॅल्यू मिळाली. 12 व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, जेव्हा ती उजवीकडे जाणार तेव्हा ती पॉझिटिव्ह होणार, म्हणजे 60 + 12 केले. देअरफोर 8m इक्वल टू 72. देअरफोर m इक्वल टू 72ला 8ने डिव्हाइड केलं तर mची व्हॅल्यू मिळाली 9. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळाल्या आहे. एनची व्हॅल्यू मिळाली 1 आणि एमची व्हॅल्यू मिळाली 9. परंतु ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी बघा, एम म्हणजेच काय होतं, 1/x होतं आणि एन म्हणजेच काय तर 1/y. म्हणून या ठिकाणी आपण या प्रकारे लिहिणार देअरफोर 1/x इक्वल टू एम. देअरफोर 1/x इक्वल टू एमची व्हॅल्यू किती आहे, 9 आहे. या ठिकाणी बघा 1/x इक्वल टू 9 दिलेला आहे. आता या ठिकाणी x व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ती कशी काढणार बघा, या ठिकाणी xची व्हॅल्यू काढायची आहे. या ठिकाणी 9 दिलेला आहे, x व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणार म्हणजे x जर या ठिकाणी गेला तर 9 या प्लेसवरती येणार, म्हणजे xची व्हॅल्यू बनली 1/9. त्याचप्रमाणे 1/y इक्वल टू n आहे. आता या ठिकाणी एनची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. देअरफोर वायची व्हॅल्यू मिळणार 1/1 इक्वल टू 1. म्हणजे एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 1/9 आणि वाय व्हेरिएबलची 1. देअरफोर सोल्युशन मिळालं या ठिकाणी, सोल्युशन x, y इक्वल टू 1/9, 1. अशा प्रकारे या ठिकाणी हा पहिला प्रश्न आपण सोडवून घेतलेला आहे. दुसरा क्वेश्चन आहे बघा, या ठिकाणी 2 इक्वेशन दिलेले आहे. हे इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहे. या ठिकाणी 10/x + y दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला लिनियर इक्वेशन असण्यासाठी x आणि y व्हेरिएबल जे आहे यांची पॉवर नेहमी 1 असावी लागते. या ठिकाणी हे डिनॉमिनेटरच्या प्लेसवरती दिलेले आहे, म्हणून आपण काय करणार, या ठिकाणी 1/x + y आहे, याला रिप्लेस करणार. देअरफोर रिप्लेस 1/x + y इक्वल टू m अँड 1/x - y इक्वल टू n. आता या प्लेसवरती आपण m आणि n व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. देअरफोर 10m बघा, आता या ठिकाणी 10/x + y आहे, म्हणजेच काय बघा, 10 मल्टिप्लाय बाय 1/x + y म्हणजेच काय तर 10/x + y आहे. त्याचप्रमाणे हा जो दुसरा आहे 2/x - y म्हणजेच काय तर 2 मल्टिप्लाय बाय 1/x - y आहे. अशा प्रकारे या दिलेल्या आहे. आता 10 मल्टिप्लाय बाय 1/x + y ची व्हॅल्यू काय आहे, m आहे, म्हणून 10m बनले. प्लस 2 × 1/x - y याची व्हॅल्यू n आहे, म्हणून या ठिकाणी हा बनला 2n इक्वल टू 4. हे बनलं आपलं पहिलं इक्वेशन. त्याचप्रमाणे दुसरं इक्वेशन मिळणार आपल्याला 15m - 5n इक्वल टू -2. हे मिळालं आपल्याला दुसरं इक्वेशन. बघा आता या ठिकाणी 10m आहे, या ठिकाणी 15m. कोणत्याच व्हेरिएबलचे कोइफिशियंट हे सारखे नाही आहे, आपल्याला सारखे बनवून घ्यायचे आहे. म्हणून आपण काय करणार, या ठिकाणी 10m होता, या ठिकाणी 15m होता. म्हणून 10ला जर आपल्याला 15 बनवता येत नाही किंवा 15ला सुद्धा 10 बनवता येत नाही, म्हणून आपण काय करणार, या 10ला मल्टिप्लाय करणार 15ने, जेणेकरून तो 150m बनेल. देअरफोर मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 15. जर 15ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 15 मल्टिप्लाय बाय जर 10 केलं तर
या ठिकाणी आपल्याला या इक्वेशनला 15ने मल्टिप्लाय करायचं आहे. 15ने जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 15 मल्टिप्लाय बाय जर 10 केले तर 150m प्लस 15ने जर यालासुद्धा मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 15 2 जा 30n इक्वल टू 15 4 जा या ठिकाणी मिळालं 60. हे मिळालं आपल्याला इक्वेशन 3. बघा आता या ठिकाणी हे इक्वेशन 3 आहे. पहिल्या इक्वेशनचं काम संपलेलं आहे. आता दुसरं इक्वेशन आहे. या ठिकाणी 15m आहे. याला सुद्धा 150 बनवायचे असेल तर या इक्वेशनला आपण 10ने मल्टिप्लाय करणार. देअरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 10. 10ने जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी मिळालं 150m मायनस 10 इंटू 5 केलं तर 50n इक्वल टू 10 इंटू 2 केलं तर -20. हे मिळालं इक्वेशन 4. या ठिकाणी 150m आहे, या ठिकाणी सुद्धा 150m आहे. दोन्हींची सबट्रॅक्शन करून आपल्याला हे एलिमिनेट करता येऊ शकतो. देअरफॉर सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. देअरफॉर इक्वेशन 3 काय आहे, 150m प्लस 30n इक्वल टू 60 हे इक्वेशन 3 आहे. मायनस 150m मायनस 50n इक्वल टू -20. आता आपण करणार आहोत सबट्रॅक्शन. हा पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह झाला, निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह झाला, निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह झाला. 150 कॅन्सल झाले. 30 प्लस 50 केलं तर 80n, 60 प्लस 20 केलं तर 80. देअरफॉर nची व्हॅल्यू मिळाली या ठिकाणी 1. आता आपल्याला mची व्हॅल्यू शोधायची आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला nची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 1. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप करणार. बघा आता या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, देअरफॉर पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. देअरफॉर या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आहे 10m प्लस 2n इक्वल टू 4. देअरफॉर 10m प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 4. देअरफॉर 10m इक्वल टू 4 मायनस 2. या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय 1 केले 2 मिळाले. 2 पॉझिटिव्ह नंबर होता, जेव्हा तो उजवीकडे गेला तेव्हा तो सबट्रॅक्ट झाला, म्हणजे 10m इक्वल टू 2. देअरफॉर m इक्वल टू 2/10. 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजे या ठिकाणी आपल्याला m व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे m/1/5. nची व्हॅल्यू किती मिळाली होती, 1 मिळाली होती. परंतु m आणि n म्हणजेच काय तर 1/x प्लस y इक्वल टू m होतं आणि 1/x मायनस y म्हणजेच n होतं. आता या ठिकाणी ते आपण पुटअप करणार. देअरफॉर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत, रिप्लेस करणार आहोत त्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यूने. म्हणजे या ठिकाणी आपण त्यांच्या ज्या ओरिजिनल व्हॅल्यू आहे त्याने जर रिप्लेस केलं तर आपल्याला काय मिळेल. देअरफॉर रिप्लेस m and n by their original value. Therefore m म्हणजेच काय तर 1/x प्लस y इक्वल टू m होता आणि n म्हणजेच काय तर 1/x मायनस y इक्वल टू n होता. आता या ठिकाणी 1/x प्लस y इक्वल टू mची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/5. त्याचप्रमाणे 1/x मायनस y इक्वल टू nची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. आता या ठिकाणी आपल्याला x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू अजून शोधायच्या बाकी आहेत. देअरफॉर या ठिकाणी बघा क्रॉस मल्टिप्लाय बाय जर केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, x प्लस y इक्वल टू 5 हे मिळालं. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळालं x मायनस y इक्वल टू 1. आता जर तुम्ही दोन्ही इक्वेशन व्यवस्थित पाहिले तर या ठिकाणी आपल्याला x आहे, या ठिकाणी x आहे, या ठिकाणी y आहे, या ठिकाणी मायनस y आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशनची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला x व्हेरिएबलची किंमत मिळेल. जर या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 5 आणि या ठिकाणी लिहिलं इक्वेशन नंबर 6. Therefore, by adding equation 5 and 6, therefore x plus y equal to 5, x minus y equal to 1 यांना ॲड केलं. या ठिकाणी मिळालं 2x, y कॅन्सल झाला इक्वल टू 6. Therefore x equal to 6/2. Therefore x equal to 3. x 6ला जर आपण 2ने डिव्हाइड केलं तर आपल्याला x व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे
3. देअरफोर या ठिकाणी x प्लस वाय इक्वल टू 5 होतं. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी जर पुट केली, देअरफोर पुट x इक्वल टू 3. देअरफोर 3 प्लस वाय इक्वल टू 5. देअरफोर y इक्वल टू 2. म्हणजे या ठिकाणी x व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 3 आणि y व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 2. हे आपल्याला सोल्युशन मिळालं. देअरफोर सोल्युशन x, y इक्वल टू 3, 2. अशा प्रकारे या ठिकाणी हे सोल्युशन मिळालेलं आहे आणि x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळाला त्या म्हणजे 3, 2. पुढचं उदाहरण आहे. या ठिकाणी सुद्धा x मायनस 2 दिले आहे, y प्लस 3 दिले आहे. म्हणजे हे जे व्हेरिएबल आहे x आणि y हे डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सोडवायला सांगितलं आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये x आणि y व्हेरिएबल हे डिनॉमिनेटरला असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्यांना न्यूमरेटरला आणायचं आहे. म्हणजे यांचं सायमल्टेनियस इक्वेशन तेव्हा आपण सॉल्व्ह करू शकणार. म्हणून या ठिकाणी 27/x-2 आहे. म्हणजेच काय तर 27 मल्टिप्लाय बाय 1/x-2 आहे. देअरफोर या ठिकाणी आपण काय करणार, 1/x-2 जे आहे त्याला आपण नोट करणार, दॅट इज m. देअरफोर या ठिकाणी आपण लिहिणार रिप्लेस 1/x-2 बाय m अँड 1/y प्लस 3 बाय n. या ठिकाणी 1/x-2 ला आपण m ने रिप्लेस केलं, 1/y प्लस 3 ला n ने रिप्लेस केलं तर आपल्याला काय मिळेल. या ठिकाणी मिळेल 27m प्लस 31n इक्वल टू 85. हे मिळालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन मिळेल 31m प्लस 27n इक्वल टू 89. हे आपल्याला दुसरं इक्वेशन मिळालं. या ठिकाणी बघा m व्हेरिएबल जो आहे त्याचा कोइफिशियंट या ठिकाणी n व्हेरिएबलला लागला आहे आणि या ठिकाणी n व्हेरिएबलचा कोइफिशियंट m ला लागला आहे. अशा प्रकारची जर कंडिशन असेल तर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये बघितलं होतं. दोन्ही जे इक्वेशन दिलेले आहे त्यांचे ॲडिशन करून घ्यायचे आहे. देअरफोर ॲड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, 27m प्लस 31n इक्वल टू 85 प्लस 31m प्लस 27n इक्वल टू 89. आपण ॲड करणार आहोत. 9 प्लस 5 14, 4 कॅरी 1, 8 प्लस 8 16 प्लस 1 17, 174 इक्वल टू यांची ॲडिशन केली 7 प्लस 1 8, 3 प्लस 2 5 प्लस या ठिकाणी सुद्धा 58m. हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. बघा आता या ठिकाणी 58 हा जो नंबर आहे हा कॉमन नंबर आहे. म्हणून आपण काय करणार, या ठिकाणी 58 ने सर्व बाजूला डिव्हाइड करणार म्हणजे दोन्ही साईडला. देअरफोर डिव्हाइड बोथ साइड बाय 58. 58 ने जर आपण डिव्हाइड केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, 58m/58 प्लस 58n/58 इक्वल टू 174/58. 58 या ठिकाणी कॅन्सल झाला. आता 174ला जर 58 ने डिव्हाइड केलं तर 58 1 जा 58, 58 3 जा 174. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळालं m प्लस n इक्वल टू 3. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 3. त्याचप्रमाणे या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करून आपल्याला इक्वेशन 4 मिळणार आहे. देअरफोर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 आपण आधी लिहिणार आहोत. म्हणजे 31m प्लस 27n इक्वल टू 89 मायनस 27m प्लस 31n इक्वल टू 85. सबट्रॅक्शन करणार. सुरुवातीला हे जी खालचं इक्वेशन आहे या ठिकाणी साईन त्यांच्या बदलणार आहे या प्रकारे. आता या ठिकाणी 89 मायनस 85 केलं तर 4 इक्वल टू या ठिकाणी 27 मधून आपण 31 सबट्रॅक्ट करत नाही म्हणून आपण सबट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणून आपण 31 मधून जर 27 जर मायनस केले तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला 4n. त्याचप्रमाणे या ठिकाणी याला मायनस साईन मिळाली आणि 31 मायनस 27 केले तर 4m मिळाले. देअरफोर सर्व बाजूला जर आपण 4 ने डिव्हाइड केलं, कारण 4 आहे 4 आहे 4 आहे, दोन्ही बाजूला आपण 4 ने डिव्हाइड करणार. डिव्हाइड बोथ साइड बाय
4. 4ने जर डिव्हाइड केलं तर आपल्याला टर्म मिळणार m - n = n. हे मिळालं इक्वेशन 4. बघा आता या ठिकाणी हे इक्वेशन 3 आहे, या ठिकाणी इक्वेशन 4 आहे, या ठिकाणी m आहे, n आहे, या ठिकाणी -n आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करून आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत ही मिळणार आहे. देअरफॉर ॲड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. या ठिकाणी लिहा देअरफॉर ॲड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. देअरफॉर थर्ड इक्वेशन काय आहे, m + n = 3 हे, आणि दुसरं इक्वेशन आहे m - n = 1. जर आपण ॲड केलं तर या ठिकाणी आपल्याला m + m केलं तर 2m मिळालं, n कॅन्सल झाला, या ठिकाणी 3 + 1 केलं तर 4. म्हणजे m व्हेरिएबलची किंमत मिळाली. 4ला जर 2ने डिव्हाइड केलं तर 2. आता आपल्याला n व्हेरिएबलची किंमत हवी आहे. देअरफॉर पुट m = 2 इन इक्वेशन 3. देअरफॉर इक्वेशन 3 काय आहे, m + n = 3 होतं. m ची व्हॅल्यू 2 पुटअप केली, n ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर n = 3 - 2. देअरफॉर n = 1. बघा आता या ठिकाणी m ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2, n ची व्हॅल्यू मिळाली 1. परंतु ॲक्च्युअलमध्ये आपण m आणि n काय गृहीत केलं होतं, रिप्लेस केलं होतं कशाने, 1/x - 2 ची व्हॅल्यू m होती आणि 1/y + 3 ची व्हॅल्यू n होती. आता या ठिकाणी रिप्लेस करणार ओरिजिनल व्हॅल्यूने. देअरफॉर रिप्लेस 1 रिप्लेस द व्हॅल्यू m and n by ओरिजिनल व्हॅल्यू. ओरिजिनल व्हॅल्यूने त्याला आपण रिप्लेस करणार. देअरफॉर 1/x - 2 = m होतं आणि 1/y + 3 = n होतं. या ठिकाणी m व्हेरिएबलची किंमत मिळाली आपल्याला 2, म्हणून 1/x - 2 = 2 आणि या ठिकाणी 1/y + 3 = n ची किंमत मिळाली 1. आता या ठिकाणी जर आपण हे सोडवलं तर आपल्याला काय मिळेल, 1 = 2 इन ब्रॅकेट x - 2 म्हणजेच 1 = 2 × x 2x - 4. हे सोडवलं जर आपण या ठिकाणी तर 4 या ठिकाणी निगेटिव्ह आहे, इकडे गेला तर पॉझिटिव्ह बनला, म्हणजे या ठिकाणी बनला आपला 5 = 2x. या ठिकाणी आपल्याला मिळेल 2x = 5. देअरफॉर x = 5/2. त्याचप्रमाणे इकडचं इक्वेशन सुद्धा आपण सोडून घेतलं तर या ठिकाणी मिळेल 1 = y + 3. देअरफॉर y + 3 = 1. देअरफॉर y = 1 - 3 केलं तर y ची व्हॅल्यू मिळणार -2. म्हणजे बघा x व्हेरिएबलची किंमत मिळाली, y व्हेरिएबलची किंमत सुद्धा आपल्याला मिळाली आहे. देअरफॉर या ठिकाणी आपण लिहिणार सोल्युशन मिळालं आपल्याला. देअरफॉर सोल्युशन x, y = 5/2, -2. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे सोल्युशन मिळालं आहे. पुढचं उदाहरण आहे बघा, या ठिकाणी 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. या ठिकाणी x व्हेरिएबल, y व्हेरिएबल हे डिनॉमिनेटरला आहे, म्हणून आपण काय करणार, या ठिकाणी रिप्लेस करणार आहोत. देअरफॉर रिप्लेस 1/3x + y = m अँड 1/3x - y = n. जर यांनी आपण रिप्लेस केलं तर आपल्याला पहिलं इक्वेशन मिळेल. या ठिकाणी पूर्ण व्हॅल्यू बनली m, म्हणजे m + n = 3/4 हे बनलं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन मिळणार आपल्याला बघा, या ठिकाणी 1/2 जसा तसा राहणार, म्हणजे 1/2m - 1/2n = -1/8 हे मिळालं इक्वेशन 2. बघा आता या ठिकाणी 1/2 आहे, या ठिकाणी सुद्धा 1/2 आहे, या ठिकाणी 1/8 आहे. जर आपण 2ने मल्टिप्लाय करून टाकलं तर या ठिकाणचा हा जो डिनॉमिनेटरचा 2 आहे हा कॅन्सल होणार, म्हणून मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. इक्वेशन 2ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, 2 × 1/2m - 2 × 1/2n = 2 × 1/8. या ठिकाणी बघा 2 2 कॅन्सल झाला, 2 2 कॅन्सल झाला, 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजे -1/4 शिल्लक राहिले.
बघा आता इक्वेशन काय बनलं, m मायनस n इक्वल टू -1/4 हे बनलं इक्वेशन 3. आता इक्वेशन फर्स्ट दिलेलं आहे या ठिकाणी, हे इक्वेशन सेकंड आहे. या ठिकाणी m आहे, या ठिकाणी -n आहे. म्हणजे हे जर आपण ॲड केले तर हे कॅन्सल होऊ शकता. देअरफॉर ॲड इक्वेशन फर्स्ट अँड 3. देअरफॉर इक्वेशन फर्स्ट काय आहे, m प्लस n इक्वल टू 3/4. इक्वेशन 3 काय आहे, m मायनस n इक्वल टू -1/4. ॲड करणार आपण या प्रकारे. बघा या ठिकाणी n कॅन्सल झाला, m प्लस m केलं तर 2m इक्वल टू यांनासुद्धा ॲड करायचं आहे. बघा या प्रकारे 3/4 प्लस इन ब्रॅकेट -1/4 म्हणजेच 3/4 -1/4 केले तर 2/4. 2/4 म्हणजेच काय तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1/2 शिल्लक राहिले. देअरफॉर या ठिकाणी 2m इक्वल टू 1/2 मिळालं. या ठिकाणी 2m इक्वल टू 1/2 दिलेलं आहे. बघा देअरफॉर 2m इक्वल टू 1/2 आहे. देअरफॉर m व्हेरिएबलची आपल्याला किंमत फाइंड आउट करायची आहे. म्हणजे m इक्वल टू 2 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, जेव्हा तो इकडे जाणार तेव्हा तो डिवाइड होणार, म्हणजे 1/2 डिवाइड बाय 2. देअरफॉर m इक्वल टू 1/2. आता हा 2 म्हणजेच काय 2/1 आहे. याचा रेसिप्रोकल करणार, याला मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बाय 1/2. देअरफॉर m व्हेरिएबलची किंमत मिळाली ती म्हणजे 1/4. आता या ठिकाणी आपल्याला mची जी व्हॅल्यू मिळाली 1/4 ती आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुटअप करणार आहोत. देअरफॉर पुट m इक्वल टू 1/4 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे, m प्लस n इक्वल टू 3/4. देअरफॉर 1/4 प्लस n इक्वल टू 3/4. देअरफॉर n इक्वल टू 3/4 मायनस 1/4 जर 4 केले तर या ठिकाणी मिळाले 2/4. म्हणजेच काय तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे n व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 1/2. आता या ठिकाणी आपल्याला m व्हेरिएबलची व्हॅल्यूसुद्धा माहीत आहे, n व्हेरिएबलची सुद्धा माहीत आहे. आता त्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यूने आपण त्यांना रिप्लेस करणार. देअरफॉर आपल्याला त्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू माहीत होत्या. 1/3x प्लस y इक्वल टू m होतं आणि 1/3x मायनस y इक्वल टू n होतं. देअरफॉर 1/3x प्लस y इक्वल टू mची व्हॅल्यू काय आहे 1/4 आहे. त्याचप्रमाणे 1/3x मायनस y इक्वल टू nची व्हॅल्यू आहे 1/2. आणि जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 3x प्लस y इक्वल टू मिळालं 4. इक्वेशन सुद्धा जर आपण सोडवलं तर 3x मायनस y इक्वल टू 2 मिळालं. 3x प्लस y इक्वल टू 4 हे मिळणार आपल्याला इक्वेशन नंबर 4 आणि हे मिळणार इक्वेशन नंबर 5. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी 3x आहे, या ठिकाणी सुद्धा 3x आहे, या ठिकाणी y आहे, या ठिकाणी मायनस y आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही इक्वेशन जर तुम्ही ॲड केले तर आपल्याला y व्हेरिएबलला कॅन्सल करता येऊ शकतं. देअरफॉर ॲड इक्वेशन 4 अँड 5. दोन्ही इक्वेशन जर ॲड केले तर 3x प्लस y इक्वल टू 4, 3x मायनस y इक्वल टू 2. y व्हेरिएबल कॅन्सल होणार जेव्हा आपण ॲड करणार. 3 प्लस 3 केले तर 6x इक्वल टू 6. देअरफॉर x इक्वल टू 1. या ठिकाणी x व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 1. आता y व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधणार आपण. बघा देअरफॉर पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 काय आहे 3x प्लस y इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू जर या ठिकाणी 1 ठेवली तर हा व्हॅल्यू बनली 3. देअरफॉर 3 प्लस y इक्वल टू 4. देअरफॉर y इक्वल टू 4 मायनस जर 3 केले तर 1, म्हणजे y व्हेरिएबलची सुद्धा व्हॅल्यू मिळाली 1. देअरफॉर या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळालं. सोल्युशन x, y इक्वल टू 1, 1 हे आपल्याला या ठिकाणी सोल्युशन मिळालं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे चौथा प्रश्नसुद्धा पूर्णपणे सोडवून घेतला आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.